नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. महाराष्ट्रात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. कोकण मराठवाड्याला सुद्धा जोरदार पावसाचा इशारा, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा इशारा. मराठवाड्यात अतिवृष्टी, चौघांचा मृत्यू, 76 जनावरं दगावली, लाखो हेक्टर शेतीची वाताहत. पावसामुळे मराठवाड्यात हाहाकार, शेकडो गावांना पुराचा वेढा, हेलिकॉप्टरनं बचावकार्य सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा. राज्य आपत्ती दलाला तातडीनं मदत पुरवण्याच्या सूचना. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा. धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती. गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू, तर 72 जण दगावली. बचाव कार्यासाठी लष्करांची मदत. बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस. पुरात अडकलेल्या 18 जणांना सुखरूप बाहेर काढलं. पुराच्या पाण्यात आणखी 18 लोक अडकल्याची माहिती, तर एनडीएने सुरू केले बचाव कार्य. घाबरू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर. फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानाची पाहणी करणार. धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल. अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत. शनी शिंगणापुरातील शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त. राज्य सरकारचा मोठा निर्णय. अनियमितता, बनावट टॅब, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा ठपका. आता जिल्हाधिकारीच प्रशासक असणार.